जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हॅलो, हाय स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनल. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण बँक म्हणजे काय आणि बँकांचे विविध प्रकार यावर सविस्तर डिस्कशन केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यावसायिक किंवा ज्याला आपण व्यापारी बँक असं म्हणतो, या व्यापारी बँकांचे विविध कार्ये काय असतात या कार्याविषयी आपण सविस्तर डिस्कस करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलबद्दल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. बघा, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण बँक म्हणजे काय, बँकचं मीनिंग असेल किंवा डेफिनेशन असेल, ही काय आहे हे आपण सविस्तर पाहिलेलं आहे. तरी देखील बँक म्हणजे काय तर ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार बँक म्हणजे अशी संस्था आहे की जी पैसे सुरक्षित ठेवते आणि ग्राहकांच्या आदेशानुसार हे पैसे वेळेवर परत करते. हे जे काही कार्य आहे हे बँकेचं हे मूलभूत कार्य आपल्याला दिसून येतं. त्याच पद्धतीनं व्यावसायिक ज्याला आपण व्यापारी बँक असं म्हणतो, या व्यापारी बँकांची जी काही विविध कार्य आहेत ही दोन गटामध्ये विभागली गेलेली आहेत. प्रथम कार्य म्हणजे प्राथमिक कार्य आणि दुसरं म्हणजे दुय्यम कार्य. प्राथमिक कार्य ही बँकेची मूलभूत बँकिंग कार्य म्हणून आपण ओळखतो. या प्राथमिक कार्यामध्ये नंतर दोन कार्य अतिशय महत्त्वाची त्यांनी सांगितलेली दिसून येतात. पहिला म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि दुसरे म्हणजे कर्ज देणे. ही बँकेची सर्वात मूलभूत आणि महत्त्वाची कार्य दिसून येतात. पहिले कार्य म्हणजे ठेवी स्वीकारणे. ठेवी स्वीकारणे हे बँकिंगचे महत्त्वाचे कार्य आपल्याला दिसून येते. यामध्ये मुदत ठेव असेल, आवर्ती ठेव असेल किंवा बहुपर्यायी ठेव असेल, त्यानंतर मागणी ठेव असेल, त्याच्यामध्ये बचत ठेव किंवा चालू ठेव, या विविध ठेवींचा समावेश हा मुदत ठेवीमध्ये किंवा ठेवी स्वीकारणामध्ये होत असतो. बघा, प्राथमिक कार्य यांनाच आपण व्यावसायिक बँकांची प्राथमिक कार्य यालाच आपण मूलभूत बँकिंग कार्य म्हणून ओळखली जातो. यालाच आपण कोअर बँकिंग फंक्शन्स असं देखील म्हणतो. ठेवी किंवा ठेवी स्वीकृती म्हणजे काय तर व्यावसायिक बँका व्यक्ती किंवा संस्थांकडून विविध प्रकारच्या ठेवी स्वीकारत असतात. बँकेचे व्यवस्थित व सुरळीतपणे व्यवहार पार पाडण्यासाठी बँकेला ही प्राथमिक कार्य करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ठेवींचे वर्गीकरण हे दोन प्रकारात केले जाऊ शकते, म्हणजेच वेळ ठेवी ज्याला आपण टाइम डिपॉझिट किंवा मागणी ठेवी ज्याला आपण कॉल डिपॉझिट असं देखील म्हणतो. या दोन विभागात काय केलेलं आहे त्यांनी ठेवी स्वीकारण्याच्या प्रकारामध्ये विभाजन केलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये पहिलं जे काही ठेवी स्वीकारणामध्ये पहिला प्रकार येतो तो म्हणजे मुदत ठेव. व्यापारी बँकेचे हे सर्वात महत्त्वाचे कार्य असलेले दिसून येते. त्यासाठी बँका विविध प्रकारच्या ठेव खाती काय करतात तर उपलब्ध करून देत असतात. यामध्ये पहिली ठेव खाती आहे ती म्हणजे मुदत ठेव खाते. मुदत ठेवी ठेवल्यानंतर बँक खातेदाराला एक पावती देते, तिला आपण काय म्हणतो तर मुदत ठेव पावती असं म्हणतो. जर ठेवींची मुदत संपल्याच्या आत ठेवीदाराला पैशांची तातडीने गरज असेल तर बँका त्यावर कर्ज देऊन त्या ग्राहकांची गरज भागवू शकतात. मुदत संपल्याशिवाय खातेदाराचे पैसे परत मिळत नाहीत. ठेवीचा कालावधी हा मुदत ठेवीमध्ये 30 दिवसांपासून ते 5 वर्षे इतका असतो. ठेवींची मुदत जितकी जास्त तेवढा व्याजाचा दर हा जास्त असतो. दुसरी ठेव खाती सांगायची झाली तर आवर्ती ठेव खाती. आवर्ती ठेव खाती म्हणजे काय तर खातेदार विशिष्ट रक्कम विशिष्ट काळाच्या अंतराने विशिष्ट मुदतीपर्यंत खात्यात जमा करीत राहतो. मुदत संपल्यावर खातेदाराला व्याजासहित एकूण रक्कम बँकेकडून मिळत असते. मुदत खात्याच्या तुलनेत या खात्यावर अधिक व्याज दिले जाते. मुदत संपल्याशिवाय खातेदाराला भरलेली रक्कम ही काढता येत नाही. आर्थिक अडचणीच्या प्रसंगी ठेवीवर कर्ज ही संबंधित खातेदाराला किंवा ग्राहकाला बँक देत असते. त्यानंतर ठेव खात्याचा तिसरा प्रकार बघायचा झाला तर तो म्हणजे बहुपर्यायी ठेव खाते. अशा प्रकारचे खाते की ज्या खात्यामध्ये ठराविक मर्यादेपेक्षा जास्त ठेवल्यानंतर जास्तीची रक्कम मुदत ठेवीमध्ये रूपांतरित होत असते. शिल्लक रकमेवर मुदत ठेवीच्या दराने व्याज दिले जाऊ शकते. व्याज दर हा बचत ठेव खात्यापेक्षा
जास्त असतो. कशामध्ये? तर बहुपर्यायी ठेव खात्यामध्ये. ठेवी स्वीकारण्यामध्ये या तिन्ही ठेवींचा काय होतं? यामध्ये समावेश होत असतो. त्यामधील दुसरा पार्ट सांगायचं झाला तर मागणी ठेव, यालाच आपण कॉल डिपॉझिट असे म्हणतो. याच्यामध्ये देखील त्यांनी प्रकार सांगितलेले आहेत. पहिला म्हणजे बचत ठेव खाते. ठराविक उत्पन्न असलेला जो काही नोकर वर्ग आहे किंवा घर चालवणाऱ्या स्त्रिया असतील, मुली असतील इत्यादींच्या दृष्टीने बचत खाते, ज्याला आपण सेव्हिंग अकाउंट असं म्हणतो, हे अत्यंत उपयुक्त आहे. लोकांना बचतीची सवय लागावी हे या खात्याचे उद्दिष्ट असते. या खात्यातून पैसे काढल्यानंतर बंधने घातलेली असतात. सर्वसाधारणपणे या खात्यावर दर 6 महिन्यांनी व्याज काय केले जाते? तर जमा केले जाते. सामान्यतः पगारदार असेल किंवा वेतन घेणाऱ्या किंवा निश्चित उत्पन्न मिळवणाऱ्यांकडून बचत खाते उघडले जात असते. या खात्याचा प्रमुख उद्देश हा लोकांच्या मध्ये बचतीच्या सवयीला प्रोत्साहन देणं हा असतो. तसेच व्याजदर देखील कमी असतो या बचत खात्यावरती. बचत खात्यावर मासिक असेल किंवा तिमाही असेल, सहामाही किंवा वार्षिक किमान शिल्लकीवर हे काय केले जाते? व्याज दिले जाते. खातेदारांची आर्थिक स्थिती समजण्यासाठी खाते पुस्तक, लघुसंदेश, आधारित ताळेबंद, ज्याला आपण बॅलन्स शीट असे म्हणतो, किंवा खाते विवरण इत्यादी सुविधा या खात्यावर काय केल्या जातात? तर दिल्या जातात. या सुविधेमध्ये बचत खाते आणि मुदत ठेव खात्याचे फायदे हे एकत्रितपणे दिले जाऊ शकतात. हे वेगळे खाते नसून खास म्हणजे वैशिष्ट्ये आणि फायदे असलेले बचत खाते किंवा चालू ठेव खाते असते. लवचिक खात्यामध्ये विशिष्ट मर्यादेनंतरची अतिरिक्त रक्कम ही आपोआप मुदत ठेवीवर हस्तांतरित होत असते. बचत खात्यात देय देण्यासाठी किंवा धनादेश वटवण्यासाठी निधी उपलब्ध होत नसतो, तेव्हा या ठेवीमधून पैसे बचत खात्यामध्ये काय केले जातात? तर वर्ग केले जातात. दुसरा ठेव खात्याचा प्रकार सांगायचा झाला तर चालू ठेव खाते, ज्याला आपण करंट अकाउंट असं देखील म्हणतो. ही खाती प्रामुख्याने व्यापारी वर्गाची असलेली आपल्याला दिसून येतात. या खात्यामध्ये खातेदार कितीही वेळा पैसे भरू शकतो आणि कितीही वेळा पैसे काढू शकतो. या प्रकारच्या खात्यांवर बँका व्याज देत नाहीत. कमी शिल्लकीपेक्षा शिल्लक जर कमी झाली तर बँक याच्यावरती खर्च आकारतात. अशा प्राथमिक कार्यामध्ये ठेवी स्वीकारण्यामध्ये जी काही वेगवेगळी बँक ठेव खात्याची जी काही सुविधा देत असते ग्राहकांना, ते सर्व सुविधा म्हणजे ठेव प्रकार आहेत ते आपण बघितलेले आहेत. दुसरा जे काही कार्य महत्त्वाचे आहे प्राथमिक कार्यामधील ते म्हणजे कर्ज देणे. कर्ज देणे म्हणजे काय? तर बँका व्यवसाय करणाऱ्या संस्थांना किंवा इतरांना निधीची आवश्यकता असेल त्याप्रमाणे कर्ज पुरवठा किंवा उचल देत असतात. सामान्यतः कर्जे ही 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी दिली जातात. आगाऊ रक्कम म्हणजे जी काही उचल घेतली जाते ही उचल रक्कम 4 महिन्यांपासून ते 1 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी दिली जाते. ही सुविधा म्हणजे काय? तर आगाऊ रक्कम ज्यावेळेला एखादा ग्राहक उचलतो ती सुविधा ही कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट हुंडीची वटणावळ या स्वरूपात काय केली जाते? दिली जाऊ शकते. आता कर्ज देण्यामध्ये देखील त्यांनी काही पार्ट सांगितलेले आहेत. पहिला म्हणजे काय आहे? तर कर्ज देणे. व्यावसायिक बँका ही काय करतात? तर व्यावसायिक बँका म्हणजे ज्याला आपण व्यापारी संस्था असे म्हणतो, व्यापारी संस्था आणि इतरांना कर्जे ही बँका काय करतात? प्रदान करत असतात. कर्जदार मंजूर रक्कम पूर्णतः किंवा हप्त्यामध्ये काढू शकतात. मंजूर झालेल्या रकमेवर ह्या बँका काय करतात? तर व्याज आकारत असतात. कर्जे ही विशिष्ट मुदतीसाठी दिली जातात. तारण घेऊनच कर्जे ही काय केली जातात? तर दिली जातात. अल्पमुदतीची कर्जे ही या बँकेकडून दिली जातात. कर्जदार कर्जाची रक्कम ही एकदम किंवा हप्त्याने वापरू शकतो, परंतु व्याज हे संपूर्ण रकमेवर बँक काय करते? संबंधित खातेदाराच्या नावावर आकारत असते. दुसरा प्रकार सांगायचा झाला कर्जाचा तर आगाऊ रक्कमा देणे, ज्याला आपण उचल घेणे असं आपण म्हणतो. आगाऊ रक्कमा या अल्प कालावधीसाठी दिली जातात. व्यवसायाच्या दैनंदिन गरजा या पूर्ण करता याव्यात यासाठी ह्या आगाऊ रकमा दिल्या जातात. व्याज आकारणी असेल प्रत्यक्ष वापरलेल्या रकमांवर केली जाते. आता आगाऊ रकमामध्ये देखील त्यांनी काही प्रकार सांगितलेले आहेत. उचल ज्याला आपण म्हणतो. आगाऊ रक्कम कर्जे ही व्यवसायाच्या विविध आर्थिक आवश्यकतेच्या पूर्ततेसाठी दिली जातात. मग त्याच्यामध्ये कॅश क्रेडिट ज्याला आपण रोखपत असे म्हणतो. कॅश क्रेडिट म्हणजे काय? तर या सुविधेमध्ये खातेदाराला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत रक्कम उचलण्याची सुविधा
प्राप्त करून दिली जाते। यासाठी रक्कम खातेदाराच्या खात्यामध्ये जमा करून ही रक्कम ग्राहक आपल्या आवश्यकतेनुसार काय करतो तर वापरत असतो, की त्याने जेवढी रक्कम वापरलेली आहे त्यानुसार संबंधित रकमेवर व्याजाची काय केली जाते तर आकारणी केली जाते। त्याला आपण काय म्हणतो रोख म्हणजेच कॅश क्रेडिट असं आपण म्हणतो। दुसरी आगाऊ रकमेचा प्रकार सांगायचा झाला तर ओव्हरड्राफ्ट, ज्याला आपण अधिकर्ष सवलत असं म्हणतो। चालू खातेदारांना ही सवलत उपलब्ध करून दिली जाते, म्हणजेच बँकेमध्ये ज्या व्यक्तीचं करंट अकाउंट आहे, ज्याला आपण चालू खाते असे म्हणतो, हे अकाउंट असेल तरच त्या संबंधित व्यक्तीला अधिकर्ष सवलताची सुविधा, ज्याला आपण बँक ओव्हरड्राफ्ट असं म्हणतो, ही ओव्हरड्राफ्टची सुविधा काय केली जाते प्राप्त करून दिली जाते। यामध्ये बँका चालू खात्यातील प्रत्यक्ष शिल्लकीपेक्षा जास्त रक्कम ही खातेधारकाला आपल्या खात्यातून काढण्याची सवलत देत असतात। बँका यावर व्याज आकारून विशिष्ट मर्यादेपर्यंत वैयक्तिक तारण, मालमत्ता तारण घेऊन बँका रक्कम काढण्याची परवानगी संबंधित व्यक्तीला देऊ शकतात। तिसरा प्रकार सांगायचा झाला कर्जामधील तर हुंडीची वटणा, ज्याला आपण बिल ऑफ एक्सचेंज असं म्हणतो, डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज। हुंडी ही हस्तांतरणीय दस्तऐवज आहे की बँका हुंड्या खरेदी करून अल्पमुदतीचा जो काही वित्तपुरवठा आहे हा वित्तपुरवठा करत असतात। याचा अर्थ हुंडीच्या मुदतीपूर्वी कसर कापून घेऊन, कसर म्हणजे डिस्काउंट घेऊन खरेदी करण्याची सुविधा देत असतात, म्हणजेच वाट पाहावी लागत नाही आणि पैशाची गरजही भागते। जर त्या तारखेला हुंडीचा अनादर झाला, म्हणजे डिसऑनर जर बिल जर डिसऑनर झाले, तर ज्या ग्राहकाने ही हुंडी बँकेत वटवली असेल तर त्या बँका त्यांच्याकडून पैसे काय करतात तर वसूल करून घेत असतात। ही बँकांची जी काही मूलभूत कार्य आहेत, म्हणजे प्राथमिक कार्य आहेत, त्याच्यामध्ये ठेवी स्वीकारणे असेल किंवा कर्ज देणे असेल, या दोन मूलभूत कार्यांचा समावेश हा प्राथमिक कार्यामध्ये होत असतो। दुसऱ्या विभागात जे काही कार्य विभागलेले आहे ते म्हणजे दुय्यम कार्य। दुय्यम कार्यामध्ये परत त्यांनी दोन भागामध्ये ही कार्य काय केलेले आहेत विभागली गेलेली आहेत, प्रतिनिधी कार्य आणि उपयुक्तता कार्य। बँक ही खातेदाराच्या दृष्टीने किंवा संबंधित ग्राहकांच्या दृष्टीने एक प्रतिनिधीचे कार्य करत असते। आता बँक ही एक संबंधित खातेदार असेल किंवा संबंधित ग्राहक असेल, या ग्राहकाच्या दृष्टीने एक प्रतिनिधी म्हणून कशा पद्धतीने कार्य पार पाडत असतो ते बघूया। पहिलं कार्य सांगायचं झालं तर नियमित भरणा व देयके। नियमित भरणा व देयकेमध्ये सांगायचं झालं तर चेक्स असतील, लाभांश असेल किंवा व्याज गोळा करणे असेल, ही संबंधित बँक संबंधित खातेदाराच्या दृष्टिकोनातून एक प्रतिनिधी म्हणून आपल्या खातेदाराच्या वतीनं लाभांश असेल, ड्राफ्ट्स असतील किंवा वचन चिठ्ठ्या ही सर्व कार्य काय करते वसूल करत असतात। जमा केलेल्या रकमा या खात्यात वर्ग करण्याचेही ही बँक काय करते एक प्रतिनिधी म्हणून कार्य करत असते। मग त्याच्यामध्ये भाडे असेल, विमा हप्ते असतील इत्यादी देणी देण्याचं काम असेल। इलेक्ट्रॉनिक निरसन पद्धतीच्या माध्यमातून ग्राहकाने दिलेल्या सूचनेनुसार बँका या ग्राहकांच्या वतीने भाडे असतील किंवा विमा हप्ते असतील, घेणे देणे असेल इत्यादी व्यवहार या बँका संबंधित ग्राहकाचा एक प्रतिनिधी म्हणून काय करतात तर कार्य करत असतात। दुसरे कार्य सांगायचे झाले तर पोर्टफोलिओ व्यवस्थापन। दुसरे कार्य कोणते सांगितलेले आहे त्यांनी तर पोर्टफोलिओ व्यवस्थापन। याच्यामध्ये प्रतिभूतींची खरेदी विक्री असेल किंवा बँका आपल्या ग्राहकांच्या वतीने भाग, कर्ज रोखे, प्रपत्रे ज्याला आपण बॉन्ड्स असे म्हणतो, या सर्वांचे काय करते एक प्रतिनिधी म्हणून खरेदी विक्री करण्याचे काम करत असते। यासाठी ते गुंतवणूक विषयक संरचना पद्धती बसवून सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम संबंधित ग्राहकांच्या वतीने एक प्रतिनिधी म्हणून बँक काय करते तर करत असते। नेक्स्ट कार्य सांगायचं झालं तर निधीचे हस्तांतरण, ज्याला आपण फंड ट्रान्सफर असं म्हणतो, तर व्यापारी बँका ह्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेमध्ये किंवा इतर बँकांच्या शाखेत निधी हस्तांतरणाची सुविधा उपलब्ध करून देतात। वाणिज्य शाखा ही हस्तांतरण सुविधा देण्यासाठी विविध उपक्रम हे विना अडथळ्याशिवाय उपलब्ध करून देण्याचे काम ही बँक करत असते। मग त्याच्यामध्ये विश्वस्त असेल किंवा मृत्यूपत्र, व्यवस्थापक, कायदेशीर सल्लागार म्हणून असेल किंवा मुक्त्यार म्हणून काम करण्याचे कार्य देखील ही बँक व्यवस्थित पार पाडत असते। आता मुक्त्यार म्हणून पैसे वसूल करणे असेल किंवा कागदपत्रांवर सह्या करणे असेल, विश्वस्त म्हणून मालमत्तेचे रक्षण करणे असेल किंवा मृत्यूपत्र व्यवस्थापक म्हणून गोपनीयपणे काम करणे, कायदेशीर कामांसाठी सल्लागार म्हणून कार्य करणे, ही सर्व
सर्व कार्य बँक ग्राहकांच्या सेवेसाठी एक प्रतिनिधी म्हणून करत असते. ग्राहकांचे प्रतिनिधी म्हणून व्यापारी बँक अनेक कामे करत असते. उदाहरणार्थ पत्रे असतील, स्वीकारणे असेल किंवा प्रवासाचे आरक्षण, वाहने इत्यादी विविध कार्ये ही बँक एक ग्राहकाचा प्रतिनिधी म्हणून काय करते तर करत असते. नेक्स्ट कार्य सांगायचं झालं तर डिमटेरियलायझेशन. बँक ग्राहकांना त्यांच्या विविध ठेवी असेल हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवण्यासाठी सुविधा प्रदान करत असतात. ग्राहकांच्या वतीने समभागांचे हस्तांतरण करणे असेल, खरेदी विक्रीची सुविधा असेल, ही सुविधा उपलब्ध करून देत असतात. बँकेमध्ये पैसे भरून ड्राफ्ट मिळवता येतो. यासाठी बँक कमिशन घेते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवण्यासाठी वापरले जाणारे हे एक सुरक्षित आणि अत्यंत महत्त्वाचे वित्तीय साधन आहे. हे सर्व कार्य डिमटेरियलायझेशनमध्ये येत असतात. दुसरे कार्य सांगायचं झालं तर विदेशी मुद्रा व्यवहार, ज्याला आपण परकीय चलन विनिमय व्यवहार असं देखील म्हणतो. यामध्ये बँका, रिझर्व्ह बँक परकीय चलन कायदेविषयक नियमांचे पालन करून आपल्या ग्राहकांच्या वतीने परकीय चलन खरेदी विक्री व्यवहार करू शकतात. आता हे सर्व कार्य सोडून बँक ग्राहकांच्या दृष्टीने असेल किंवा संबंधित खातेदारांच्या दृष्टीने असेल, दुसरी आणि महत्त्वाची कार्य एक प्रतिनिधी म्हणून करत असते. याच्यामध्ये भाग विमा असेल किंवा डीमॅट खातेसारखे सुविधा असेल, ही सर्व कार्य बँक एक प्रतिनिधी म्हणून करत असते. एखाद्या कंपनीने विक्रीस काढलेल्या भांडवलांपैकी संपूर्ण भागभांडवल विकले गेले नाही तर शिल्लक राहिलेले भागभांडवल खरेदी करण्याची हमी ही बँक एक प्रतिनिधी म्हणून संबंधित ग्राहकाला नक्कीच देत असते. यासाठी बँका ठराविक कमिशन जरी घेत असल्या तरी थोडक्यात बँक कंपनीला दिलेली एक प्रकारची हमी ही असते. डीमॅट खात्याविषयी जर बोलायचं झालं तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भागांची खरेदी विक्री करण्यासाठी हे डीमॅट खाते विशेष महत्त्वाचे असते. ठराविक मुदतीनंतर बँक खातेदारांना वैयक्तिक नोंदी पाठवत असते. भागधारणेचाही सर्व हिशोब हे इलेक्ट्रॉनिक रूपात ठेवला जातो. ही दुय्यम कार्यातील प्रतिनिधी म्हणजे ग्राहकांचा एक प्रतिनिधी म्हणून बँक कशा पद्धतीनं कार्य करते हे आपण बघितलं. त्यानंतर दुसरा पार्ट सांगायचा झाला कार्याचा दुय्यम कार्यातील तर उपयुक्तता कार्य. आता उपयुक्तता कार्यामध्ये बँक ग्राहकांच्या सोयीसाठी ज्या काही सुविधा देत असते ह्या सुविधा या उपयुक्तता कार्यामध्ये दिलेल्या आहेत. पहिलं कार्य सांगायचं झालं तर धनादेश किंवा प्रवासी धनादेश ही बँक काय करते ग्राहकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देत असते. लांब असेल किंवा दीर्घकाळाच्या प्रवासासाठी जाणाऱ्या व्यक्तींना खर्चाकरिता खरेदीसाठी पुष्कळ पैशांच्या उपलब्धतेसाठी बँका प्रवासी धनादेशाची सोय करत असतात. आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत पर्यटकांसाठी बँकेमार्फत ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते. साधा धनादेश म्हणजे बँकेच्या एका शाखेतून त्याच बँकेच्या आणि दुसऱ्या बँकेच्या शाखेत पैसे भरण्याचा आदेश असतो. बँक आपल्या संबंधित खातेदारांना तसेच खाते नसलेल्या ड्राफ्ट जरी काढते तर धनादेश फक्त खातेदारांनाच दिले जातात. बँक मसुदा ज्याला आपण ड्राफ्ट म्हणतो हे जारी करण्यासाठी अधिकचे शुल्क म्हणजे कमिशन काय करते ही बँक आकारत असते. नेक्स्ट सुविधा सांगायची झाली उपयुक्तता कार्यामध्ये तर लॉकर सुविधा, ज्याला आपण सेफ डिपॉझिट व्हॉल्ट सुविधा असं देखील म्हणतो. आपल्या खातेदारांच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याची बँका सहामाही वार्षिक भाड्यावर उपलब्ध करून देत असतात. त्यामुळे त्यांच्या वस्तू काय करते बँक सुरक्षित ठेवत असते. ही सुविधा देखील बँकेकडून संबंधित खातेदाराला देत असते. दुसरं कार्य सांगायचं झालं तर प्रकल्प अहवाल. यामध्ये बँक ग्राहकांसाठी प्रकल्प व व्यवहार्यता अभ्यास अहवाल तयार करत असतात. प्रकल्प अहवाल हा बाजारपेठेमधून निधी मिळवण्यासाठी आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळवित असतात. दुसरे कार्य सांगायचं झालं उपयुक्तता कार्यामधील तर भेट किंवा धनादेश. यामध्ये लग्न, वाढदिवस इत्यादी विविध प्रसंगांसाठी भेट देण्यासाठी हे चेक बँकेतून विकत घेता येतात. याच्यामध्ये आपल्याला बँक खातेदारांना व किंवा इतरांना भेट, धनादेश आणि सोने नाणी यांची सुविधा देखील पुरवीत असतात. दुसरे कार्य सांगायचं झालं तर अंडररायटिंग सेवा. अंडररायटिंग सेवा म्हणजे काय
तर याच्यामध्ये व्यावसायिक बँका वेळोवेळी कंपन्यांकडून वितरित केल्या जाणाऱ्या विविध सिक्युरिटीजसाठी अंडर रायटर म्हणून काम करत असतात की वितरित न झालेले समभाग हे या बँकांकडून काय केले जातात तर विकत घेतले जातात. दुसरे कार्य सांगायचं झालं तर सोने गुंतवणूक सेवा. याच्यामध्ये खरेदीदाराच्या बँकेच्या वतीने विक्रेत्यासाठी सदर खरेदीदार पैसे देईल असे दिलेले पत्र म्हणजे पतपत्र होय. या व्यतिरिक्त विविध व्यावसायिक बँका सुवर्ण किंवा सोने विक्री सेवा देत असतात. विविध बँका या ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर सोने असेल किंवा सोन्याचे दागिने खरेदीचे व्यवहार असतील हे बँका करत असतात. काही बँका आपल्या खातेदारांना किंवा ग्राहकांना गोल्ड फंड असेल किंवा गोल्ड ETF असेल इत्यादींसाठी सल्लागार सेवा देण्याचे काम देखील ही बँक आपल्या संबंधित खातेदारामार्फत करत असते. इतर देशांमधील खरेदीदारांची आर्थिक स्थिती असेल किंवा व्यवसायाची स्थिती असेल, पैसे देण्याघेण्याची पद्धती असेल, ही सर्व व्यापारी माहिती संबंधित खातेदारांना किंवा आपल्या ग्राहकांना पुरवण्याचे काम ही व्यापारी बँक करत असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विविध व्यापारी बँकांची जी काही कार्य आहेत या कार्याविषयी आपण डिस्कस केलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ई बँकिंग सेवा नक्की काय आहे, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक ई बँकिंगचे कोणकोणते आहेत यावर आपण सविस्तर डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू. टेक केअर. जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.